जागा वाटपासंदर्भात बाहेर चर्चा करू नका, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशा सूचना मंत्र्यांना दिलेल्या आहेत। बाहेर कोणीही जागा वाटपासंदर्भात वक्तव्य करू नका, फोनवर बोलताना, समाज माध्यमांमध्ये व्यक्त होताना तारतम्य बाळगा, असेही सल्ले या बैठकीदरम्यान दिले गेले। वैभव परब आपल्याला अधिक अपडेट देतील। वैभव, जागा वाटपासंदर्भात काय चर्चा झाली, काय सल्ले मुख्यत्वे मंत्र्यांना दिले गेले? गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कुठेतरी दुरावा निर्माण होत आहे। आता हा दुरावा कमी करण्यासाठी हे प्रयत्न आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहेत। नुकतीच कॅबिनेट बैठक पार पडली आणि या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं की या महायुतीच्या लोकसभेच्या जागांचा फैसला हा थोड्याच तासांमध्ये होईल, काही दिवसांमध्ये होईल, परंतु जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी सावधानतेने राहिलं पाहिजे, कुठेही वक्तव्य चुकीचं केलं नाही पाहिजे। फोनवर बोलताना, संभाषण करताना सांभाळून करा, जेणेकरून याचे परिणाम आहेत ते आपल्या महायुतीवर होणार नाहीत। असा एक प्रकारे सूचना आणि सगळ्यांना सल्ला देण्यात आलेला आहे वरिष्ठांकडून। कोकणातले नेते, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे रामदास कदम असतील किंवा भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे असतील, यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळतं। लोकसभेच्या जागेवरून काही ठिकाणी आमदारांनी देखील काही वक्तव्य केली होती। या सगळ्या वक्तव्यांमुळे कुठेतरी शिवसेना, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या तीनही पक्षांमध्ये कुठेतरी अंतर वाढताना दिसत होतं आणि हे अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करताना पाहायला मिळाले। सध्या वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।